हाय, गुड मॉर्निंग. आज सकाळी उठूनच कामांची सुरुवात झाली होती, कारण आज घरी पालखी येणार होती. मग सकाळी उठल्यावर पहिलं नैवेद्य वगैरे आवरलं आणि त्यानंतर बाकीच्या कामांची सुरुवात. आणि सगळ्यात मोठं काम होतं ते म्हणजे रांगोळी काढायचं. जे काम आम्ही माझ्या नवऱ्याकडे आणि जाऊबाईकडे दिलं होतं. जाऊबाईने बाहेर रांगोळी काढायला सुरुवात पण केली होती आणि त्यांना मदत म्हणून आम्ही सगळेच जण आज कामाला लागलो होतो. माझे दोन्ही दीर सुद्धा कामाला बसले होते आणि मग त्यानंतर माझ्या नवऱ्याने छान अशी रांगोळी काढायला सुरुवात केली होती. माझ्या नवऱ्याला रांगोळी काढायला वगैरे किती आवडतं हे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, कारण मुंबईला सुद्धा हे सगळं काम तोच करतो. आणि मग त्याने इतकी सुंदर रांगोळी काढली होती की सगळ्यांनाच खूप आवडली. मग रांगोळी काढल्यानंतर मग बाकी सगळेजण आपली तयारी करायला गेले. लाडोबाची देखील त्याने छान अशी तयारी केली. मग त्यांचं आवरल्यानंतर मी माझी देखील तयारी करून घेतली, कारण पालखी यायची वेळ झाली होती. मग त्यानंतर पालखी घरी आली आणि मग मी माझा ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. आणि मग लाडोबाला देखील पालखीसमोर थोडा वेळ बसवलं होतं, पण त्याला पालखीजवळून हलायचंच नव्हतं. मग पप्पाने त्याचं पालखीचं दर्शन वगैरे घेतलं आणि बाजूला गेलं, कारण बाकी सगळ्यांचा ओटी भरायचा कार्यक्रम होता. मग त्यानंतर पालखी आमच्या घराकडून दुसऱ्या घरी जायला निघाली, कारण आज वाडीतच पालखी फिरणार होती. त्यामुळे मग आम्ही सगळेजण पालखीला 5 पावलं सोडण्यासाठी बाहेर गेलो. आणि मग पालखी वगैरे गेल्यानंतर सगळ्यांचा नाश्त्याचा कार्यक्रम चालू झाला आणि मग नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.